नमस्कार. राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी कुरकुरीत कोबीचे पकोडे बनवणार आहे, म्हणजे मराठी भाषेत कोबीचे भजे बनवणार आहे. खूप सोपे आहे बनवायला. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी 1 वाटी कोबी अशा मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून ठेवली होती. स्वच्छ पाण्याने धुतली. आता ही कोबी आपल्याला 2 मिनटं गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे आणि नंतर याचे आपल्याला पकोडे बनवायचे आहे. तर चला मग ही कोबी अगोदर आपण शिजवून घेऊया. कोबी शिजवण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही कोबी 2 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर हे अगोदर मिक्स करून घेऊया. यामध्ये मीठ टाकलं होतं. आता यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेत. यावरचं झाकण काढून घेते आणि हे बघा, या ठिकाणी आपली कोबी 2 मिनिटं पाण्यामध्ये मस्त शिजलेली आहे. आता या तारेच्या चाळणीमध्ये ही कोबी ठेवते आणि ही कोबी आपल्याला नंतर फ्रीजमध्ये 5 मिनिटासाठी ठेवायची आहे, म्हणजे ही लवकर थंड होईल. तुम्हाला जर फ्रीजमध्ये नसेल ठेवायची तर तुम्ही फॅन खाली एका कपड्यावरती सुद्धा 5 मिनिटासाठी सुकायला ठेवू शकता. तर 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही कोबी मी काढून घेते एका मोठ्या बाउलमध्ये आणि यामध्ये मी अर्धा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकते. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकते आणि 1 चमचा धने पावडर टाकते आणि पाव चमचा जिरे पावडर टाकते. थोडीशी हिंग टाकायची आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. आता हे सगळं अगोदर आपण मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले आणि कोबी छान मिक्स झाली की नंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून मैदा टाकते. तुम्ही या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता. नंतर त्याच 1 टेबलस्पूनने तांदळाचं पीठ घेते. त्यानंतर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेते आणि शेवटी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठाने भजे छान कुरकुरीत होतात, त्यामुळे हे पीठ टाकायचं. अगोदर हे कोरडं पीठ सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे, पण त्या अगोदर हे एकत्र छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. तर इकडे मी मोजून पाणी टाकते अगोदर आणि नंतर जर गरज पडली तर आणखी पाणी आपण ॲड करूया. तर या ठिकाणी मी 4 चमचे पाणी यामध्ये टाकते. हे आणखी खूप कोरडं वाटते, तर यामध्ये थोडंसं पाणी आणखी ॲड करूया. तुम्ही सुद्धा तुमच्या गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकू शकता. याला काही माप नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे बॅटर तयार आहे. तर आता आपण याचे मस्त भजे तळायला घेऊया आणि तळायच्या वेळेस असं एक कोबी तेलामध्ये सेपरेट सोडायचं आहे. तर या ठिकाणी तेलसुद्धा चांगलं कडक तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपण तेलामध्ये हे भजे सोडूया. आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपण हे भजे तळून घेऊया. हे भजे लगेच पलटायचे नाही, 1 मिनिटानंतर पलटायचे. असे कमी गॅसवर तळले की भजे मस्त कुरकुरीत होतील. छान लाल रंग येईपर्यंत आपण हे भजे तळून घेऊया. आणि हे भजे तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा बनवून खाऊ शकता आणि चवीला तर हे 1 नंबर लागतात. आता भज्यांचा रंग मस्त लाल झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा वाटतंय. तर आता हे काढून घेते आणि बाकीचे भजे सुद्धा मी असेच बनवून घेते. तर आणखी एक आपण भज्यांचा घाना काढून घेऊया.
तर अशा पद्धतीने आपले कोबीचे कुरकुरीत पकोडे तयार झालेले आहे। हे बनवायला खूप सोपे आहे, कोणीही बनवू शकतं। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सगळ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत।